फिलहाल सत्ता के गलियारे में एनसीपी शरद गुट के नेता जितेंद्र आव्हाड को अपनी एक गलती की वजह से काफी कुछ सुनने को मिल रहा है। जहां महाड़ में मनुस्मृति का विरोध करते वक्त गलती से डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की तस्वीर को ही फाड़ दिया गया। अपनी गलती का एहसास होने पर आव्हाड द्वारा माफी तो मांगी गई, लेकिन इस मामले को लेकर अब एनसीपी अजित गुट द्वारा आव्हाड को घेरना शुरू हो गया। इसी कड़ी में नागपुर में भी इसका असर देखने को मिला, जहां एनसीपी अजित गुट के नेता प्रशांत पवार द्वारा जितेंद्र आव्हाड पर जमकर निशाना साधा गया। काळा दिवस आहे। आमदार जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांच्या फोटोचा जो अपमान केला, बाबासाहेबांच्या विचारांचं दहन केलं, अशा नालायक आमदाराला ताबडतोब माननीय शरद पवार साहेबांनी पक्षातून काढून टाकायला पाहिजे। ज्या दलितांच्या विषयावर नेहमी जितेंद्र आव्हाड बोलत असतात, पण आज हे कळलं की हा दलितांचा कैवारी नाही, तर हा दलितांचा विरोधक आहे। आज मनुस्मृतीचं दहन करण्यासाठी म्हणून त्यांनी आंदोलन केलं, पण ते मनुस्मृती दहन करण्याच्या पहिले त्यांनी माननीय परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांच्या आपला फोटोचं विचाराचं दहन त्यांनी केलेलं आहे। म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराकडून आम्ही जितेंद्र आव्हाडचा निषेध करून राहिलो आहे। ज्या जितेंद्र आव्हाडने असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सुपारी घेतली आहे, म्हणूनच आम्ही शरद पवार साहेबांना आवाहन करतो की तुम्ही पुरोगामी या महाराष्ट्राचं जे विचार प्रत्येक ठिकाणी रुजवता, त्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या जितेंद्र आव्हाडांनी जे कर्मकृत्य केलं की बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला फाडून पायाखाली जाळलं त्यांनी। आमच्या मागण्या अशा आहे की ताबडतोब माननीय शरद पवार साहेबांनी त्या जितेंद्र आव्हाडला या पक्षातून ताबडतोब काढावं आणि गुन्हा दाखल करावा। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। ॲट्रॉसिटीचा सुद्धा गुन्हा दाखल आम्ही करण्याची मागणी करतो आहे। महाराष्ट्र टीवी 24 के लिए कैमरामैन प्रवीण सूर्यवंशी के साथ अभिषेक दुबे की रिपोर्ट।